वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे. संसारी जन्मीजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. विठ्ठल विठ्ठल ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा. बसोनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे. स्वय भानुजो भानुआरा तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला. हरिभक्ती लागोनी तारी समस्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आदिनारायण विद्यत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. टाळ करे मोकळा वाजवा. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला. पायी माथा ठेविला. पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष. नका पाहू गुण दोष. पायी
श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की या कार्यक्रमाचं औचित्य हे अखंड हरिनाम सप्ताह वार्षिकपणाचं नाही आहे. वारकरी संप्रदायातले जगद्गुरू म्हणून जगन्मान्यता पावलेले हे सांगण्याचं कारण असं आहे कारण हल्ली कोणीही स्वतःला जगद्गुरू म्हणून घेत आहे. त्यामुळे जगद्गुरू म्हणून मान्यता पावलेले जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे वंशज असणारे आणि वारकरी संप्रदायामध्ये आपल्या आचरणानं, आपल्या ज्ञानानं, आपल्या नम्रतेनं आणि आपल्या साध्या पद्धतीच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या मनामध्ये अत्यंत आदराचं स्थान ज्यांनी निर्माण केलेलं आहे असे आदरणीय हरिभक्तिपरायण श्री बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या 65व्या अभिष्टचिंतनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. महाराज, आपण खूप भाग्यवान आहात. आपल्या हयातीमध्येच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का आपल्यासाठी कोणीतरी काही करत असेल आणि ते सुद्धा निस्वार्थ भावनेनं, याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणता नाही. आणि अशा पद्धतीची निस्वार्थी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य आहे. तुकोबारायांचा हा अभंग जर आपण बघितला, संसारी जन्मी जे याची लागी, कशासाठी संसारामध्ये जन्माला यायचं आहे याचा आराखडा तुकोबारायांनी या अभंगामध्ये मांडलेला आहे. हा अभंग या ठिकाणी घेण्याचं कारण, काही लोकांना असं वाटलं असेल की एकनाथ महाराजांचे वंशज आहेत, एकनाथ महाराजांचा अभंग घेतील कीर्तनाला. लोकांनी सुरुवात सुद्धा केली होती, मोबाईल उघडले सुद्धा होते, नाथ महाराजांचा गाथा सुद्धा उघडला होता. पण पिकली असेंद कडूपण गेले सुरू झालं की खिशात ठेवून दिला. आम्ही तुकोबारायांचे अभंग घ्यावेत, आपण नाथ महाराजांचे अभंग घ्यावेत. हाच तर वारकरी संप्रदायाचा मोठेपणा आहे आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल. समाजामध्ये परिस्थिती काय आहे, देणं घेणं नाही. वारकरी संप्रदाय मात्र जातीपातीमध्ये वाटता कामा नये, ही भूमिका आपण सर्वांनी एक ठेवली पाहिजे. आम्ही तुमच्याकडे यावं, आपण आमच्याकडे यावं, ही जी परंपरा चालत आलेली आहे ही काही काल आणि आजची परंपरा नाही आहे. याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. तुकोबाराय हे नाथ महाराजांचे पैठणचे वारकरी होते. षष्ठीला दरवर्षी प्रतिवर्षी तुकोबाराय यायचे. त्यामुळे आपल्याही परंपरेमध्ये देहूकरांचा फड हा पैठणमध्ये असतो. षष्ठीसाठी पैठणमध्ये फड असतो. म्हणजे ही परंपरा जी चालत आलेली आहे ही आपल्यापेक्षा वडील जे आहेत त्या ठिकाणी आपण नम्रभाव दाखवणं हाच भाग आहे. नाथ महाराज सुद्धा पंढरपूर आळंदीच्या वारीला जातात, तुकोबाराय पैठणच्या वारीला जातात. ही जी अन्योन्यता सगळ्या परंपरेमध्ये आहे, संतांमध्ये आहे आणि ही वारकरी संप्रदायाने टिकून ठेवली आणि त्यातल्या त्यात फड परंपरेनं टिकून ठेवलेली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं टाळकरी या ठिकाणी उभे आहेत. आणि सांगू का, याच्यापेक्षा फडाचं वैभव दुसरं काही नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराजांचं जीवन हे मी फार आधीपासून बघितलेलं नाही, परंतु गेल्या 15-1 वर्षापासून, 15-20 वर्षांपासून महाराजांचा आणि आमचा संपर्क. माझ्यापेक्षा वयाने महाराज मोठे आहेत, वडील आहेत. परंतु बापूसाहेब महाराज देहूकर हे सर्वप्रथम नाव ऐकलं ते तुकाराम महाराजांच्या संस्थांचे अध्यक्ष म्हणून. आणि मला वाटतं आपल्या वेळी चतुशताब्दी होती आणि त्यामुळे महाराजांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठे उत्सव तुकोबारायांच्या संबंधानं झाले होते. आणि त्यामुळे कुतूहल होतं की बापूसाहेब महाराज कोण आहेत. कधीतरी एकदा भेट झाली पालखी सोहळ्यामध्ये आणि नेहमीप्रमाणे महाराजांचं नम्रतेनं बोलणं, वागणं हे एखाद्या माणसाला त्यांच्या जवळ नेणार आहे.
हिंदीमध्ये एक म्हण आहे, खरं तर कीर्तनामध्ये अशा गोष्टी बोलू नयेत. कोयल किसको क्या देते है, कौवा किसका क्या लेते है, मिठी वाणी लेके अपना सा कर लेते. बस माणसानं फक्त गोड बोलावं, लोकांचं आदरातिथ्य करावं, त्यांच्याशी दोन चांगले शब्द बोलले. शास्त्रानं आम्हाला सांगितलंय सत्यम ब्रूयात, पण त्या सत्याला प्रियतेची झालर असावी. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. सत्य अप्रिय असलं तर ते बोलू नये असं म्हणतात. जे काही बोलायचं आहे ते प्रियतेच्या गोड शब्दांच्या वेष्टनामध्ये घालणं गरजेचं असतं. आणि तशाच पद्धतीनं मितभाषी असणाऱ्या महाराजांचा हा 65वा अभिष्टचिंतन सोहळा जेव्हा करण्याचं आयोजकांनी नीरा नरसिंहपूरच्या रहिवाशांनी, परिसरातल्या फडावरच्या सगळ्या लोकांनी ठरवलं, त्यावेळी महाराजांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण सोहम महाराज यांचा फोन आला आणि येऊनसुद्धा ही मंडळी सगळी भेटली. आणि त्यांनी सांगितलं अशा अशा पद्धतीचं आमचं एक प्रयोजन आहे. आणि महाराजांनी खरं तर त्याला नकार दिला. मी म्हटलं त्यांच्या नकारामध्ये फक्त नम्रता या दृष्टीनं आपण पाहायचं असतं. महाराजांनी काही गोष्टी या कोणी जरी सांगितल्या असल्या तरी त्या आपल्या मनासारख्या करायच्या असतात बरं का. महाराजांनी नाही सांगणं हा त्यांचा स्वभाव आहे, परंतु आपण करणं हा आपला धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यामुळे महत आग्रहानं ही मान्यता महाराजांनी दिली. आणि त्यामुळे काय झालं तर नीरा नरसिंहपूरच्या इतिहासामध्ये एवढा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह घडला. विठ्ठल विठ्ठल. बर, सर्वप्रथम या कार्यक्रमाची तारीख मला दिली बरं का. मला आयोजकांनी सांगितलं म्हणून उघड उघड बोलतो. मग आपण जो दिवस म्हणाल तो मी विचार केला कोणता दिवस घ्यावा. मग असा विचार केला 6 या आकड्याशी नाथ महाराजांचा जवळचा संबंध आहे म्हणून 6वा दिवस घ्यावा असं ठरवलं. नाथ महाराजांना ज्या सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला त्या जनार्दन स्वामींची जन्मतिथी फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ महाराजांना आपल्या सद्गुरूंचा अनुग्रह झाला ती तिथी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ महाराजांना सर्वप्रथम दत्तात्रयांचं दर्शन झालं ती तिथी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी हे निजधामाला गेले ती तिथी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ महाराजांचं निजधाम गमनार्थात जलसमाधी सोहळा ज्या तिथीला झाला ती तिथी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ज्या तिथीला शुद्ध केली ती कपिला षष्ठी. असे 6 योग नाथ महाराजांच्या जीवनामध्ये मोठे मोठे असे घडलेले आहेत. आणि त्याचबरोबरीनं नाथ महाराजांचं अवनी तलावरचं वास्तव्य हे 66 वर्षांचं होतं. आणि म्हणून तुकोबारायांच्या संबंधानं हा कार्यक्रम आहे, त्यांच्या वंशजांच्या संबंधानं कार्यक्रम आहे. मग नाथ महाराजांचंही काहीतरी औचित्य साधावं म्हणून 6वा दिवस घेतला. विठ्ठल विठ्ठल. हो, बाहेर सप्ताहामध्ये कीर्तन असतात, आयोजकांचं कीर्तनकार कौतुक करत असतात. किती करावं काय करावं ही ज्याची त्याची गोष्ट आहे, ज्याची त्याची आपली आपली मर्यादा आहे. परंतु माझी भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे की भगवंताच्या चिंतनाशिवाय, भगवंताच्या नावाशिवाय इतर कोणाचं वर्णन करायचं नाही. परंतु यथायोग्य जर का वर्णन त्या करणारी तशी व्यक्ती असेल तर मात्र ते केल्याशिवाय राहायचं नाही. आणि म्हणून महाराजांच्या संबंधानं बोललो. कदाचित महाराजांनाही ह्या गोष्टी आवडणार नाहीत तरी देखील त्यांच्यासमोर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर तुकाराम महाराजांचा अभंग घेतला हे गंगेचं अर्घ गंगेला अर्पण करतोय असं समजा. विठ्ठल विठ्ठल. आणि फडावरची एवढी सगळे हजारो टाळकरी असतील, आमचे शिंदे महाराज असतील, ही सगळी मंडळी असतील, हे सगळी मंडळी जी आहेत ही फडाचं वैभव आहे. अशा प्रकारची मंडळी ही फडाचं वैभव आहे. आणि महाराजांवरती प्रेम करणारी विविध क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आमचे राजेंद्रदादा सोळसकर आहेत बारामतीहून आलेले, आमचे अण्णा आहेत, आपल्या भोईटे अण्णा आहेत आणि त्यांच्याबरोबर आलेली ही सगळी मंडळी आहे. आणि तुकोबारायांचा अभंग त्यानिमित्त घ्यावा असा विचार मी केला. मग अभंग कोणता घ्यावा हा विचार जेव्हा आला
तेव्हा जीवनाचं दर्शन घडवणारा एखादा अभंग असावा. खरं तर संत महात्म्यांचा कोणताही अभंग हा आपल्या जीवनाला मार्गदर्शकच आहे. त्याच्याकडे बघण्याची दृष्टी तशी पाहिजे. पण तरी देखील सर्वसामान्यपणे जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी त्यामध्ये येणं अपेक्षित असतं आणि त्यामुळे हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. तुकोबारायांनी या अभंगामध्ये पांडुरंगाच्या कृपेमुळे, परमात्म्याच्या अनुग्रहामुळे आमच्या जीवनामध्ये जे अवस्थांतर झालं त्या अवस्थांतराचं वर्णन केलेलं आहे. खरं तर अवस्थांतर होणं हा जगाचा नियम आहे, समाजशास्त्राचा हा सिद्धांत आहे. एखादं फळ हे कायम एखाद्या झाडावरती लटकून राहू शकत नाही. आधी त्याचं फूल असतं, मग फळ होतं, ते मोठं होतं, ते पिकतं आणि पिकल्यानंतर त्याला तोडण्यात आलं जर नाही तर ते सडतं, फार तर फार जड होतं, खाली पडतं आणि पुन्हा सडून जातं. पुन्हा त्याच्या बीजातनं पुन्हा झाड निर्माण होतं. अशा पद्धतीची ही क्रिया आहे. म्हणजे अवस्थांतर हा जगाचा नियम आहे आणि अशा पद्धतीचं अवस्थांतर हे तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा आहे. बालपणी जशा पद्धतीचा आपला चेहरा असतो तसा म्हातारपणी होत नाही, तो बदलत जातो. परंतु जीवनामध्ये आल्यानंतर ज्या क्रिया आपल्या हातामध्ये नाहीत त्या घडू देत राहाव्यात. परंतु ज्या क्रिया मात्र आपल्या हातामध्ये आहेत त्या मात्र संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालाव्यात, तशा पद्धतीनं व्हाव्यात, ही मात्र अपेक्षा आहे. जन्माला आला, वाढला आणि मेला नाही म्हणून जिवंत राहिला, असा संसार जगण्यामध्ये, असं जीवन जगण्यात काही अर्थ नाही. आम्हाला शाळेमध्ये इंग्रजीमध्ये एक कविता होती दादा, सोलोमन ग्रँडी नावाची. आपल्यापैकी काही जणांना ती असेल. इंग्रजीमध्ये कथा होती. मी तिचं भाषांतर सांगतो. माझी फार आवडती कविता होती. आता आठवत नाही, पण मी आपल्याला भाषांतर सांगतो काय त्या. सोलोमन ग्रँडी बोर्न ऑन मंडे अशी सुरुवात आहे त्याची. त्या सोलोमन ग्रँडीचा जन्म सोमवारी झाला. सोलोमन ग्रँडी नावाची एखादी व्यक्ती असेल, तिचा जन्म सोमवारी झाला. मंगळवारी त्याचं नाव ठेवलं, बुधवारी तो मोठा झाला, गुरुवारी त्याचं लग्न झालं, शुक्रवारी त्याला मुलं झाली, शनिवारी तो आजारी पडला आणि रविवारी तो मेला. झाली कविता. हां, त्या सोलोमन ग्रँडीला हसू नका, आपणही सोलोमन ग्रँडीच आहेत. तो बिचारा दिसत नाही म्हणून त्याला हसतो आपण. आपण स्वतःकडे विचार करा, बघा काय करतोय, कसं आहे आपलं जीवन, आपली दिनचर्या काय आहे, आपल्याकडून काही सत्कर्म होत आहे का, आमच्या जीवनामधून लोक प्रेरणा घेऊन काहीतरी चांगल्या गोष्टी शिकतायत का. प्रत्येक गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आणि संत महात्म्याने आम्हाला वेळोवेळी अशा पद्धतीची अनुज्ञा दिलेली आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबारायांनी स्पष्टपणे आपल्याला इशारा दिलेला आहे. आपण जीवनामध्ये येऊन काय करतो याला महत्त्व आहे. आणि म्हणून आपण जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये अवस्थांतर तर होणारच आहे. प्राकृतिकरित्या जे अवस्थांतर आहे ते होणारच आहे. पण जीवनामध्ये आपली विचारशैली असेल, जीवनशैली असेल, ही बदलण्याच्या दृष्टीनं आपण काही करतो आहोत का, काही प्रयत्न करतो आहोत का. आपण जर काही प्रयत्न केले तर परमात्मासुद्धा तशा पद्धतीनं काहीतरी आपल्याला प्रतिसाद त्याच्या संबंधानं देऊ शकतो. आणि म्हणून तुकोबारायांचं जीवन जर आपण बघितलं तर त्याचे 2 भाग आपल्याला पाहायला सापडतात. तुकोबारायांनी 100% परमार्थाला लागण्याच्या आधीचे एक तुकोबार आहेत आणि 100% परमार्थ करणारे तुकोबार आहेत. सगळ्या संतांचं आपलं आपलं एक स्वतंत्र वैशिष्ट्य लक्षात घ्या. प्रत्येकाने समाजाच्या समोर एक स्वतंत्र आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे. तुम्ही जन्माला आलेला आहात, ब्रह्मचारी आहात, ब्रह्मचार्याचं आयुष्य कसं असावं, ज्ञानोबारायदी भावंडांचं जीवन बघा, आपल्याला कळेल कसं आयुष्य असावं. नाथ महाराजांच्याकडे बघा, प्रपंच आणि परमार्थ समानतेनं एखाद्याचा असेल तर त्याचा आदर्श नाथ महाराज आहे. पण जीवनामध्ये अनेक संकट आहेत, त्या आपल्या संकटाचा सामना आपल्याला करावा लागतो. अशा परिस्थितीमध्येही परमार्थ करता येतो, याच्यासाठी आदर्श म्हणजे तुकोबाराय. विठ्ठल 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 म्हणून तुकोबारायांच्या जीवनाचे 2 भाग होतात. तुकोबारायांच्या कालखंडामध्ये जो मोठा दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळानंतर एक परिस्थिती तुकोबारायांची बदललेली आपण बघू शकतो. अर्थात आधीपासून घराण्यामध्ये वारकरी संप्रदाय चालतच आलेला आहे. विश्वंभर बाबांपासून किंवा त्यांच्याही आधीपासून हा वारकरी संप्रदाय तुकोबारायांच्या घराण्यामध्ये चालत आलेला आहे. तरीसुद्धा घराण्यामध्ये एखादी परंपरा चालत असली
याचा अर्थ ती व्यक्ती तशा पद्धतीनं वागतच असते असं मात्र नाही. परंतु तुकोबारायांचं जीवन जे बदललं, त्यांच्यामध्ये जे अवस्थांतर झालं, ते त्याचं पूर्ण श्रेय पांडुरंगाला देतात. बरे झाले देवा निघाली दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा नेली. तुकोबारायांनी ही भूमिका मांडलेली, लक्षात ठेवा. बरे झाले देवा निघाले दिवाळे हे म्हणण्यासाठी सुद्धा मनाचा खमकेपणा लागतो, लक्षात ठेवा. नाहीतर दिवाळं निघाल्याच्या नंतर आत्महत्या करणारे हजारो भेटतील, पण देवाला धन्यवाद देणारे तुकोबारायांसारखे एकच आहेत. विठ्ठल विठ्ठल. हो, परंतु जेव्हा काही पाठ केली संतांची उत्तरे, तुकोबारायांनी संतांची काही उत्तरं पाठ केली, काही पारायणं केली. एकनाथी भागवताची 108 पारायणं भंडारा डोंगरावरती तुकोबारायांनी केल्याचा इतिहास आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या, आणि मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की संतांचा एकमेकांवरती असणारा प्रभाव हा काही केल्या लपत नाही. ज्ञानोबारायांच्या ओव्यांचा प्रभाव हा एकनाथ महाराजांच्या ओव्यांवरती पडलेला आपण पाहतो. नामदेवरायांच्या अभंगांचा प्रभाव हा एकनाथ महाराजांच्या अभंगावर पडलेला आपण पाहतो. त्याच पद्धतीनं तुकोबारायांच्या अभंगावरती एकनाथ महाराजांच्या अभंगाचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. अर्थात त्याच्यासाठी नाथ महाराजांची आणि तुकोबारायांची गाथा समोर ठेवावी लागते. एकमेकांच्या संबंधानं एकसारखे काही प्रश्न उत्तर जरी आपण ऐसे कैसियाने भेटती ते साधू असं जर नाथ महाराज म्हणतात, तर तुकोबाराय सांगतायत ऐसे ऐसियाने भेटती ते साधू. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुकोबारायांनी नाथ महाराजांच्या गाथेचाही अभ्यास केलेला होता. आणि तुकोबारायांचं जीवन हे साधनसिद्ध संताचं जीवन आहे. ज्ञानोबाराय हे अजानसिद्ध आहेत. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. तशा पद्धतीचं तुकोबारायांचं जीवन नाही आहे. तशा पद्धतीचं एकनाथ महाराजांचं जीवन नाही आहे. एकनाथ महाराज असतील, तुकोबाराय असतील, हे येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, मान्य आहे आम्हाला. तरी देखील सामान्य लोकांमध्ये वावरत असताना सामान्यांसारखं जीवन त्यांचं आपल्याला पाहायला सापडतं. ज्ञानोबारायांना गुरूंची गरज आहे का मला सांगा? गरज नाही. तरीसुद्धा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानोबाराय सांगतात जीवनामध्ये गुरुची किती आवश्यकता आहे. नाथ महाराज हे साधनसिद्ध संत आहेत. संतांच्या सहवासामध्ये, सद्गुरूंच्या सहवासामध्ये जाऊन काहीतरी साधना त्यांची घडलेली आहे, पण साधना काहीतरी घडली आहे, लक्षात ठेवा. तुकोबारायांना प्रत्यक्ष प्री नाही घडली सेवा काही असं म्हणता आलं, परंतु तरीसुद्धा त्यांच्याही माध्यमातून साधना घडलेली आहे. संतांच्या ग्रंथांचं पारायण आणि अशा पद्धतीची साधना, भगवंताच्या नामस्मरणरूपी साधना त्या तुकोबारायांच्याकडे घडल्या असल्यामुळे तुकोबारायांचं जीवन हे साधनसिद्ध संतांचं आहे. आणि त्यामुळे आधी काहीतरी वेगळी अवस्था आणि मग काहीतरी वेगळी अवस्था ही अतिशय सामान्य भूमिका आहे, लक्षात ठेवा. सगळेच संत मी आपल्याला सांगितलं उपकारासाठीच आलेले आहेत. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. बस कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. संत महात्मे कशासाठी येतात? धर्मासाठी येतात. धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. नाथ महाराज सांगतात स्वतःच्या येण्याचं प्रयोजन. पण अशा पद्धतीनं संत महात्मे जे आपल्यासाठी आलेले असतात, पण सामान्य लोकांमध्ये राहून सामान्याप्रमाणे त्यांचं आचरण असतं. आणि त्यामुळे त्यांचं अस्तित्व असताना, ते देहानं वावरत असताना लोकांना त्यांचा मोठेपणा कळत नाही. मग तुकोबारायांचा मोठेपणा हळूहळू कळू लागला, पण जास्त कधी कळाला? जेव्हा सदेह वैकुंठ झालं त्यावेळी. लोक आक्षेप घेतात, लोक शंका उत्पन्न करतात की तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले कशावरून? तुकोबारायांचा खून झाला नाही कशावरून? दुर्दैव आहे महाराज. वारकरी सांप्रदायिक लोक अशा पद्धतीच्या शंका उपस्थित करतात. यापेक्षा काय दुर्दैव मला सांगा? तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेलेत याची अनेक प्रमाणं आहेत, आणि बाकीच्या प्रमाणांपेक्षा तुकोबाराय स्वतः सांगतायत. कितीतरी प्रमाणं तुकोबारायांची या संबंधाने आहेत. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. ही काय भूमिका आहे, लक्षात ठेवा. तुकोबाराय स्पष्ट सांगतात संतांच्या जीवनात, संत महात्म्यांनी जे लिखाण करून ठेवलं आहे त्याच्याशिवाय दुसरं प्रमाण कुठलंही मानण्याची गरज नाही. अमुक एका लेखकाने लिहून ठेवलंय म्हणून तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालंय, अमुक एका लेखकाने लिहून ठेवलंय म्हणून एकनाथ महाराजांच्या गुरुचे गुरु हे
मलंग नाही आहेत किंवा अमुक आहेत तमुक आहेत, हा विषय नाही आहे. ते संत काय म्हणतात याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. नाथ महाराजांच्या जीवनावरती एक आक्षेप अभ्यासक, असेच अभ्यासक येतात की नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी आणि त्यांचे गुरु हे सुफी संप्रदायाचे होते म्हणे. बरं का, गंमत आहे. एखाद्या संस्कृत श्लोकाचा अर्थ न कळाल्यामुळे हे तात्पर्य त्या लेखकाने काढलेलं आहे आणि हे त्याचं संशोधन मी स्वतः केलेलं आहे. नाथ महाराजांच्या गुरुचे गुरु हे सुफी नव्हते. नाथ महाराज जर स्वतःची परंपरा सांगतायत, जो निर्गुण निराभास जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणते जास तो सर्वांसी आदि गुरु, तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. बर जाऊ द्या, त्या देवस्थानच्या ठिकाणी काय काय पद्धत चालू आहे हे तरी बघितलं पाहिजे. आमच्याकडचा जय जयकार हा प्रसाद देत असताना, कुठेही प्रसाद मंदिरामध्ये आमच्याकडे देतो किंवा गादीवरून प्रसाद देतो तर जयघोष असा आहे, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ. झालं, याच्यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे. पण जे बुद्धिवादी आहेत, बरं का, बुद्धिवादी म्हणजे ज्यांना जास्त बुद्धी आहे असं नाही, ज्यांना बुद्धी आहे की नाही याच्याविषयी संशय आहे, असे जे बुद्धिवादी स्वतःला समजणारे आहेत ते सांगतात त्या गोष्टी सत्य मानण्याचं काहीही कारण नाही. बुद्धिभेद करणारे समाजामध्ये भरपूर भेटतील, पण संत महात्मे सांगतात त्या पद्धतीचं आपलं आचरण असावं. मी नेहमी एक सांगत असतो अण्णा, मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की शास्त्रानं एक गोष्ट सांगितली आणि संतांनी एक गोष्ट सांगितली, कोणाचं मानायचं. बरं का, आता ही द्विधा मनस्थिती आहे. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे, शास्त्रांनी जर तुम्हाला सांगितलं राज्य सोडून द्या, ते राज्यही तृण मानावे, असं ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे. मग निर्णय घ्यायचा काय. शास्त्र एक गोष्ट आम्हाला सांगतं, संत महात्मे एक गोष्ट आम्हाला सांगतात, करायचं काय. वारकऱ्यांच्यासाठी संत काय सांगतात हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल म्हणजे संत महात्मे शास्त्राचं पालन करत नाहीत. नाही, असं नाही. संत महात्म्यांचं आचरण हेच शास्त्र असतं. विठ्ठल 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 हरा विठ्ठल विठ्ठल हो, आणि त्यामुळे अशा पद्धतीचे काही संत जे आहेत त्यांचं अवस्थांतर, तुकोबाराय स्वतःच्या अवस्थांतर जे झालं त्याच्या संबंधानं आपल्यासमोर काही भूमिका मांडतात. म्हणून आपल्याला सांगितलं की अवस्थांतर हा काळाचा नियम आहे, समाजशास्त्राचा हा सिद्धांत आहे. आमचं जीवन सुरुवातीला काहीतरी वेगळं होतं आणि पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, हीच भूमिका मांडतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणी. पिकली कडू पान गेले, पिकली कडू पान गेले, कडू पान गेले, पिकली 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 काम क्रोध लोभ निमाले थायचे, काम क्रोध लोभ निमाले थायचे,
हरे नाम सार जीवाया नामाचे हरे नाम सार जीवाया नामाचे हरिनाम सार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी म्हणजे त्याच्या दैवाचं कोण वर्णन करून सांगणार म्हणजे ज्ञानोबारायांनी सांगितलेला भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण आहे जो देवाची भक्ती करतो तो. म्हणजे तुमची आमची एक व्याख्या जी एखाद्याला भाग्यवान किंवा अभागी समजते आणि संत महात्म्यांची एक व्याख्या की जी एखाद्याला भाग्यवान किंवा अभागी समजते. कोणाचं खरं मानायचं? वारकरी आहोत आपण म्हणून संत सांगतात ते खरं, पण एखादा बुद्धिवादी असतो तो म्हणतो नाही सिद्ध करून दाखवा. ठीक आहे, एखाद्या गोष्टीची सिद्धी जर का करायची असेल तर त्याच्यासाठी काही योजना करावी लागते. काय ठरवायचं? हां, एकानं दुसऱ्याला भाग्यवान म्हणल्यानंतर दुसऱ्याला अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावर पाळी येणार नाही
तेव्हा पहिल्यानं म्हणलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान. कळालं ना सगळ्यांना? उदाहरण देऊन सांगतो. एखाद्याच्या रूपाकडे बघून जर एखाद्याला भाग्यवान म्हणू लागला, एकानं दुसऱ्याला रूपाकडे बघून म्हणलं, काय तुझं रूप आहे, तू सुंदर आहेस, तू भाग्यवान आहेस. आता हा जो पहिला आहे हा दुसऱ्याला कायमचं भाग्यवान म्हणू शकतो का? म्हणू शकत नाही. सोलोमन ग्रँडी बघितला आपण सुरुवाती. म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर अहो गाढवाचं पिल्लू सुद्धा लहानपणी गोंडसच दिसतं, लक्षात ठेवा. पण ते मोठं झाल्यानंतर ते सुंदर दिसत नाही. म्हणजे माणूस जो सुंदर असतो, तारुण्यामध्ये एखादा सुंदर मुलगा असेल, सुंदर मुलगी असेल, एखादा त्याच्या सौंदर्याकडे बघून जर भाग्यवान अभाग्यवान असं ठरवत असेल तर तो त्याला कायम भाग्यवान म्हणू शकत नाही. वयाची एक मर्यादा संपल्याच्या नंतर शरीराला क्षीणता येणं शक्य आहे. म्हणजे जो तरुणपणी सुंदर होता तो म्हातारपणी सुंदर असेलच असं नाही. म्हणजे पहिल्यांनी जी व्याख्या केली की तू सुंदर दिसतोस म्हणून भाग्यवान आहे, ही व्याख्या आपल्याला चुकीची ठरवावी लागेल. एखादा भिकारी आहे, त्या भिकाऱ्याला लॉटरी लागली. काय म्हणणार? तो भिकारी भाग्यवान आहे. हां, त्याला लॉटरी लागली. बरं, त्याला तुम्ही कायमचा भाग्यवान म्हणू शकाल का? पैसा जमा झाला, दुसऱ्या दिवशी दरोडा पडला. काल जो भिकारी होता, आज जो करोडपती झाला, तो पुन्हा दुसऱ्या दिवशी रोडपती झाला. म्हणजे एखाद्याकडचा पैसा, एखाद्याची संपत्ती बघून आपण एखाद्याला भाग्यवान म्हणू लागलो तर तो कायमचा भाग्यवान आपण म्हणू शकत नाही. एखाद्याचं पद आहे, 5 वर्षाचं पद आहे आपल्याकडे. अहो, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्याच्या आसनावरून कधी ना कधीतरी हलावं लागतं, त्यामुळे ते सुद्धा शाश्वत पद नाही आहे. मग भाग्यवान कोण आहे? एकानं दुसऱ्याला भाग्यवान म्हटल्याच्या नंतर दुसऱ्याला अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावर पाळी येणार नाही, तेव्हा पहिल्यानं म्हटलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान आहे. हां, एखाद्याला परमात्म्याची प्राप्ती झाली, आता तुम्ही त्याला अभागी म्हणू शकता का? म्हणू शकणार नाही. कारण परमात्म्याची एकदा प्राप्ती झाल्यानंतर परमात्म्याची अप्राप्ती कधी शक्य नसते. यद्गत्वा न निवर्तन्ते. जिथे गेल्याच्या नंतर पुन्हा येण्याची अजिबात शक्यता नाही. परत माघारी घेत नाही, ही अवस्था त्याची होऊन जाते. म्हणजे संत महात्मे एखाद्याला परमात्म्याची प्राप्ती झाली आहे की नाही हे बघून भाग्यवान समजतात. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान आहे. तुकोबाराय भाग्यवान कोणाला समजतात? तर परमात्म्याची पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचा बदल घडत गेला, ज्यांचं अवस्थांतर झालं, त्याला तुकोबाराय भाग्यवान म्हणतात. आणि संसारामध्ये जन्माला जर यायचं असेल तर याच गोष्टी करण्यासाठी यावं लागतं. अशा पद्धतीचा विचार तुकोबाराय मांडतात. आपली वेळ संपली. यथामती अभंगाचं चिंतन आपण केलेलं आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं, अभिष्टचिंतनाच्या निमित्तानं, परिसरातल्या फळातल्या त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्या, त्यांच्यावरती प्रेम असणाऱ्या, त्यांचे नातेसंबंध, मित्रपरिवार यांच्या वतीनं, यांच्या पुढाकारानं जो भव्य दिव्य अशा पद्धतीचा अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे. लक्षात घ्या, वारकऱ्यांचा जन्मदिवस हा अशा प्रकारे साजरा व्हावा, अशा प्रकारे होऊ नये बरं का. आता काय, कालाय तस्मै नमः म्हटल्यानंतर तशा पद्धतीनं सुद्धा काही जड करता, ठीक आहे, जाऊ द्या. परंतु वारकरी संप्रदाय हा निष्ठेनं स्वतःची परंपरा जपणारा संप्रदाय आहे. आणि त्या परंपरेनं शेकडो संत आणि लाखो लोक त्यांचे अनुयायी बनवलेले आहेत. आणि अशा प्रकारे त्यांना सन्मार्गाला लावलेला आहे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी हा त्यांचा ध्यासच त्यांनी जीवनामध्ये घेतलेला आहे आणि तो जीवनामध्ये खरा करून दाखवलेला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे संतांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त होणं ही साधी गोष्ट नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. महाराज, आपलं काहीतरी भाग्य आहे की आपल्याला संतांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त झाला. हां, नाथ महाराजांच्या काय आहे, शास्त्राने असं सांगितलेलं आहे, आत्मा वै पुत्र नामासी. तो जो मी आत्मा आहे तोच मी पुत्र रूपानं जन्म घेत असतो. हल्लीच्या भाषेमध्ये बोलायचं तर जीन्स ज्याला आपण म्हणतो, ते जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे येत जातात, त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर 7 पिढ्यांचा हा टप्पा हा आपल्याला विज्ञानानं सुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे तो जो मी आत्मा आहे, मूळ रूपामध्ये आहे, तोच कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारानं अवतीर्ण होत असतो.
येत असतो, सातत्यानं असतो, तो बाहेर कुठे जात नाही. ही भूमिका जर लक्षात घेतली तर महापुरुषांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण आहे. परंतु त्याच्यामध्ये आल्यानंतरही आपली कुळ परंपरा टिकवून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि अनेक जण हे विसरतात आणि काळाच्या ओघामध्ये लोक त्यांना विसरून जातात. जीवनामध्ये आपण कशासाठी यायचं? संतांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त झाला, त्यांनी केलेलं जे कार्य आहे, महाजनो येन गतस्स पंथः, महाभारतानं सांगितल्याप्रमाणे मोठी माणसं ज्या मार्गानं जातात त्याच मार्गानं लहान माणसानं चालायचं असतं. आणि या न्यायाप्रमाणे त्यांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण आहे. परंतु त्यांच्या कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतरही त्यांच्यासारखं आचरण करणं हे महाभाग्याचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, महाराजांना आमच्या वंशजांच्या वतीनं, नाथ महाराज संस्थांच्या वतीनं, एकनाथ महाराजांच्या पैठणकर फडाच्या वतीनं आणि संपूर्ण पैठणवासियांच्या वतीनं मी त्यांचं शुभ चिंतितो. त्यांना उत्तम आरोग्यासह खूप मोठं आयुष्य प्राप्त व्हावं, जेणेकरून वारकरी संप्रदायाची सेवा करण्यासाठी त्यांना बळ मिळेल आणि त्यांच्याकडे बघून बाकीच्यांना बळ मिळेल, अशी प्रार्थना शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या चरणी करतो आणि भगवान नरसिंहाच्या चरणी करतो. खरं तर इथे आल्याच्या नंतर काकडे काकांनी मला मंदिरामध्ये नेलं. आम्ही सगळेजण मंदिरात जाऊन आलो आणि भगवान नरसिंहाचं दर्शन घेतलं. न जाणू, मला माहिती नाही हे दरवेळी असतं किंवा काय, पण भगवान नरसिंहाला सुद्धा उभा भुक्का आहे बरं का. आणि मग कुठेतरी मला असं जाणवलं, कारण आमच्या परंपरेमध्ये उभा भुक्का आहे. काय संबंध असेल माहिती नाही, त्याचा शोध मी आता घेईन. पण काही ना काहीतरी संबंध, कारण जिथे जिथे बुक्का उभा लावलेला दिसतो तिथे तिथे एकनाथ महाराजांची परंपरा ही तुम्ही लक्षात ठेवा बरं का. हा अलिखित नियमच झालेला आहे. त्यामुळे काय इथं संबंध आहे याचा मी अभ्यास निश्चितपणे करेल. पण भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा प्रसन्न झालं अंतःकरण. नाथ महाराजांनी भगवंताचं वर्णन देखील केलेलं आहे बरं का. नाथ महाराजांसारखे संत हे कलेचे सुद्धा ज्ञाते होते हे आपल्याला कळेल. भगवंत जेव्हा स्तंभातून अवतीर्ण झाला तेव्हा तो कशा पद्धतीनं अवतीर्ण झाला याचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. एखाद्या मृदंगाचा बोल असावा अशा पद्धतीचे नाथ महाराजांचे बोल आहेत बरं का. स्तंभ फोडित कटकट दाढा व्यंकट विकट उद्भट वीर विकट नर केसरी जिव्हा लललित लट लट धुरधुरीत कंठ श्वासे नासा पुट उतट पिंगट जटा जुटदाट बाण सण सणाट वज्र दंड दणाट नखे तिखे तिकट बोट रागे फोडी पोट हात सुभट भट नेत्र गरगराट चंद्र सूर्य गरगराट रे शब्द कटकट साधने कष्ट फुकट एका जनार्दनी नामे वैकुंठ पीठ रे एका जनार्दनी नामे वैकुंठ पीठ रे एका जनार्दनी नामे वैकुंठ पीठ रे. अशा पद्धतीनं नाथ महाराजांनी भगवान नरसिंहाचं वर्णन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं निरा नरसिंहपूर हे अत्यंत प्राचीन असं हे स्थान आहे आणि त्याच्या सानिध्यामध्ये आपल्या सर्वांना इतके दिवस सेवा करण्याची संधी मिळते हे आपलं सर्वांचं सौभाग्य आहे. त्यामुळे आणि अजून एक औचित्य खरं तर या वर्षाचं सांगायचं म्हणजे मी आपल्याला आमंत्रित करण्यासाठी सुद्धा आलेलो आहे. कारण यंदाचं वर्ष जे आहे हे शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या समाधीचं चतुष्शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे एकनाथ महाराजांच्या समाधीला येणाऱ्या एकनाथ षष्ठीला 425 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्याचबरोबरीनं ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताचं यंदाचं 450वं वर्ष आहे. म्हणजे चतुष्शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि त्यानिमित्तानं आपण श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी 20 ते 27 नोव्हेंबर या कालखंडामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीचा अखंड हरिनाम सप्ताह हा समारोपीय सोहळा आपण पैठणमध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये एकनाथी भागवताचं पारायण आपण ठेवलेलं आहे. हजारो लोक त्याच्यामध्ये सम्मिलित होणार आहेत. त्यामुळे अर्थात ज्यांनी नावाची नोंदणी केली आहे त्यांना त्यांच्या निवासाची राहण्याची व्यवस्था तिथे आहे. आणि त्याचबरोबरीने तो ग्रंथ एकनाथी भागवत आपल्याला सप्रेम भेट आपण देणार आहोत. आणि त्याचबरोबरीनं हजारो मंडळी जी आहेत ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथे येणार आहेत. पैठण ग्रामस्थ म्हणा, तालुका म्हणा, याच्या वतीनं मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो. आपण जरूर सर्वांनी यावं, सगळ्या टाळकरींनी यावं, सर्व श्रोत्यांनी यावं. 8 दिवस यावं, शक्य नसेल तर 1 दिवस तरी पैठणला येऊन जावं असं आग्रहाचं निमंत्रण आपल्या सर्वांना देतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्या संत महात्म्यांच्यामुळे आपल्याला परमार्थाचा अधिकार प्राप्त झाला त्या संतांचं सर्वांनी एकवार प्रेमानं भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.
सर्वांनी बोला, भजन करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास भानुदास एकनाथ, 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 एकनाथ, भानुदास एकनाथ. तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 वेळापूर द्रुपदाष्टी तुका म्हणे भाग्य भावनी
तुका म्हणे भाग्या या नावे म्हणी तुका म्हणे तुका म्हणे भाग्या या नावे म्हणी तुका म्हणे भाग्या या नावे म्हणी तुका म्हणे तुका म्हणे संसारी जन्मिजे या जलागी संसारी जन्मिजे या जलागी काम क्रोध लोभ निमाले ठाईचे 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 काम क्रोध लोभ निमाले काम क्रोध काम क्रोध काम क्रोध विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय 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 विठ्ठल हा हा हा
जागेवरती खाली बसा, कुणी उठू नका. जय विठ्ठल जय जय विठ्ठल सर्वांनी जय जय जागेवरती विठ्ठल. खाली बसा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. खाली बसा. आता मज उपेक्षिता नाही सत्ता फुली. बोला बोला. जागेवरून कोणी हलू नका. तुका भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. हो. सर्वांनी 2 मिनिटासाठी फक्त शांत बसायचंय. श्री गुरु महाराजांच्या 65 निमित्त चालू असलेला